जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। कुपवाडमधील देशभक्त आर.पी. पाटील विद्यालयाच्या खो खो संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड संघ कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार। दिनांक 24 व 25 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व भानू तालीम संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय 14 वर्षाखालील शालेय खो खो स्पर्धा मिरज येथे उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत कुपवाड देशभक्त आर.पी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी सांगली मनपा जिल्हा संघाचे नेतृत्व करत प्रथम क्रमांक पटकावला। उपांत्य सामन्यात इचलकरंजी मनपा संघावर विजय मिळवला व अंतिम सामन्यात गतवर्षी राज्यस्तरीय विजेतेपद पटकावलेल्या खंडाळा जिल्हा सातारा संघाचा पराभव करून सांगलीचा झेंडा उंचावला। या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या संघाची नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 14 वर्षाखालील शालेय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली असून हा संघ राज्य स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार आहे। यामध्ये संघातील निवड झालेले खेळाडू सार्थक संजय हिरेकुर्ब, सोहम संजय पाडळे, यश जालेंदर काळे, समर्थ कृष्णा पाटील, श्रेयस सुभाष आगलावे, रिजवान शकील ढोले, श्रेयस संदीप कांबळे, श्री प्रशांत पाटील, वेदांत संतोष कुटे, विराज अभिजित निकम, मयुरेश संभाजी फोंडे, ओंकार संजय खाडिलकर, आदित्य संदीप खांडेकर, श्रीजल सदाशिव मेलशंकरे, सुमेध विश्वनाथ पुणेकर या सर्वांचे नागरिकातून कौतुक होत आहे। या यशामागे संस्थेचे चेअरमन श्री राजगोंडा पाटील, मुख्याध्यापिका सौ एस.पी. चव्हाण यांचे प्रोत्साहन व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री अभय कर्नाळे सर यांचे मेहनती मार्गदर्शन लाभले। यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा अधिकारी युवराज जाधव व नरेश सावंत, प्रशिक्षक संतोष कर्नाळे, डॉ. प्रशांत इनामदार, देशभक्त आर.पी. पाटील, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अभय कर्नाळे, श्रीमती सोनाबाई पाटील, कन्या शाळेचे क्रीडा शिक्षक राजकुमार पवाळकर तसेच संजय हिरेकुर्ब, सागर पाटील, मायापा हिरेकुर्ब उपस्थित होते।